पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा ठीक आहे ना, एवढं काही नाही, ठीक आहे ना, इतकं का असताय तुम्ही? आप्पा तुम्ही माझ्या निरागसपणाची टर उडवता एवढं जावई बापू, अहो एवढं काय मनाला लावून घेतलं तुम्ही? मग काय अगं तुझ्यासाठी घाबरलो. असू दे ग बाई, तुझी जशी पहिली वेळ तशी त्याची पहिलीच वेळ आहे ना. चल, आता काय अगो बाई, मला एकदम आठवण झाली. काय काही नाही, काही नाही. अगं काही नाही का, सांग ना मला. अरे काय काय सांगितलं ना, काही नाहीये म्हणून. अरे असं कसं, मला का नाही सांगायचंय? तेव्हा तुम्ही परत हे चल परत अरे तिघं मिळून एकटं पाडताय मला. अरे बाबा, बायकांच्या गोष्टी आहेत, तुला सांगून तू काय करणार आहेस? एक मिनिट, बायकांच्या गोष्टी म्हणजे मला पण काही नाही कळलं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? घे, हिला पण नाही कळलंय, आता सांग. ए बघतोस काय, मला जरा तू फोन दे. अरे फोन दे ना. तू ना मी विचारलं ते सांगू नको, नुसते काम सांग मला. अरे धर. थांब. जरा मला आधी फोन करायचा. अरे छी, कुठे गेलं हे आजचं मी बघ कसं. थांब जरा, मस्ती करू नका. बोला मावशी. हॅलो अनामिका, अगं तू कामात आहेस का? नाही मावशी, बोला ना. अगं तू आज इथे वाड्यावर येशील का? म्हणजे आपल्याला ते हे करायचंय ना वल्लीचं. ते काय राहिलं? अगं असं काय करते, जरा समजून घे ना. मी आता इथे नाही सांगू शकत सगळ्यांसमोर. हा ते होय, हो हो हो, येते. हा ये, मी वाट बघते, ये ग. मी नाही जाणार आहे, मी सांगून ठेवतो, मी कुठे जाणार नाही. अरे आता बाप होणार आहेस ना, लहान मुलांसारखा हट्ट काय करतो? मग मी तेच सांगतोय ना, त्या होणाऱ्या मुलाचा बाप मी आहे. मलाच का हकलताय तुम्ही इथनं? मला कळलं पाहिजे ना काय चालू आहे ते. जावई बापू, अहो हे असंच असतं. काय बायकांचं चालू देत, मी पण निघतो. अरे ह्याला काय अर्थ, तुम्ही आपण पण हकलताय? जावंच लागणार आहे मला. जावं लागणं म्हणजे कुठे जायचं तुम्हाला? ज्येष्ठ नागरिक संघात माझं व्याख्यान आहे, चला ऐकायला. चला. आप्पा हे काय करतील तिकडे येऊन? मी जाऊन येतो ना. थांबा ना. अरे ते गेले ते. हो काय ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राकडे जाणार. चल, मला मित्रच नाही कोणी, मी नाही जाणार. रडीचा डाव खेळू नको रे सचिन. काही सांगितलं तरी ह्याचा तो नसा वाकलं. मला नाही जायचं, कारण माझा मित्रच नाही ना कुठे. मी कुठे जाऊ? मी नाही जाणार, मी इथेच थांबणार आहे. हॅलो, तू कुठे आहेस रे? मी रस्त्यात आहे. नाही म्हणजे तू सचिनचा मित्र आहेस ना? आहे असं का विचारतेस? पण मग तू आजच्या दिवस त्याच्यावर टाइमपास कर ना. अगं पण मी राधाला भेटायला चाललोय ना, तिच्याबरोबर वेळ घालवणार आहे. अच्छा बरं, म्हणजे मी त्याला परस्पर तिकडे पारिजातवर पाठवू का? बरं ठीक आहे. काय मायमावशी? अगं पण अरे मी पाठवते त्याला. हा ठेवते फोन. अरे आता तू पारिजातवर जा, नील बरोबर टाइमपास कर. अजिबात नाही. तू हसू नकोस वल्ली, एक मिनिट. हे तुमचं नेहमीच होत चाललंय आता. ते मागच्या वेळेस पण पार्टीच्या वेळेस असंच केलं तुम्ही. येऊ दिलं नाही अजिबात तिकडे पारिजातवर. काय गर्ल्स पार्टी म्हणे. आम्ही जर आलो नसतो ना लपून छपून, तर कळलं पण नसतं तुम्ही नकला करताय आमच्या. हे मी जाणारच नाही. अय्यो, मला आठवलं. ऐका ना, म्हणजे मी त्या पार्टीमध्ये जी नक्कल केली ती कशी होती? वल्ली, हा मुद्दा आहे का आता? काय मुद्दा आहे? हाच मुद्दा आहे की तू आता पारिजातवर जा आणि तिकडे नील बरोबर टाइमपास कर. कळलं? जा. जोपर्यंत आम्ही तुला बोलवत नाही इकडे येऊ नको. चल निघ, जा. मी नाही जाणार आहे. जायचं. अरे ह्याला काय अर्थ आहे? सांगते ना तू मी. उठू नको, बस. अगो बाई, चाल, काय अर्थ नाही. अगं अशी वाकू नकोस. इथे बस ना कोचावर. अरे इकडे नको बसू. अगं कोचावर बस. तुला अवकाश.
आता तिला नमस्कार कर. हो. नाही नाही, एक मिनिट, अजून एक गोष्ट राहिली आहे. अहो कशाला? बरं नको, खूप सुंदर साडी आहे, अतिशय सुंदर रंग आहे, मी भरत नाही. ताई किती सुंदर साडी आहे. हो ना, हा रंग पण नाही माझ्याकडे, म्हणूनच तर घेतली आहे. जाऊ. नमस्कार. नाही नाही नाही, माझ्या नको मावशी, मला इथे. बघा, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, हं? आणि एक छान सुदृढ बाळ घरात येऊ दे. माई मावशी, खरं सांगू, माझी फक्त एकच इच्छा आहे. काय? माझं बाळ ना माझ्या सचिन सारखं गुणी व्हावं. ए चल, मला बाबा एक मुलगीच हवी आहे. हा? अरे अगं, सचिन सौरभला वाढवून ती मुलांची हाऊस फिटली ग. आता मुलीला मोठं करण्याची माझी हाऊस मला फेडायची आहे ना. मुलीनं खरंच गोंडस असतात. माझ्या इतक्या सुंदर आठवणी आहेत राधाच्या बालपणीच्या. हा मग ते ठीक आहे, पण तरी मला मुलगाच हवाय, माझ्या सचिन सारखा. अगं, एकदा का ते गट्टूस छोटुकलं बाळ तुझ्या हातात आलं ना, तर काय मुलगा काय मुलगी तुला काही फरक पडणार नाहीये. हो, असं मात्र होतं. हा, असं नाहीये काही, मला फरक पडणार आहे, माझं ठरलंय. मला माझ्या सचिन सारखंच बाळ हवंय, म्हणजे जो लहानपणी जसा होता ना, अगदी तसंच. अगं बाई, अनामिका ताई, राधाने जो फोटो आणून दिलाय ना बाळाचा, मी माझ्या खोलीत लावलाय, आणि असे येता जाता त्या फोटोकडे बघते, म्हणजे मला तसंच बाळ होईल, अगदी सचिन सारखं. मी जर निघालो नसतो ना, माय मावशीने जवळजवळ धक्के मारून बाहेर काढलं होतं मला वाड्याच्या. एवढं काय असतं ग त्यात? नाही म्हणजे थांबलो असतो मी थोडा वेळ, तर काय बिघडलं असतं? दादा, तूच मला सांग, तुमच्या बॅचलर्स पार्टीला जर तुझी बायको आली तर चालेल तुला? नाही ना, तेव्हा तुम्हाला मेन विल बी मेन राडे करायचे असतात. मग आम्ही मुलींनी केली मजा, तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, तेच म्हणतोय मी, मजा करतात म्हणजे असं काय करतात? एक काम कर, घरी जा, वल्लीताईला असं प्रेमाने विचार, नक्की काय येते, सगळं सांगेल तुला. तसंही तुझ्यापासून काही लपवू शकत नाही ती. जसं राधाला माझ्यापासून काही लपवता येत नाही बरं का. मला टोमणा कळतो. टोमणा नाही आहे का, असंच बोललो. यार, किती बोर होत आहे मग आजपासनं. नुसते पत्ते घेतोय, पत्ते टाकतोय, ना कोणाची रमी लागते, ना काही छान टॉक्स होत आहेत. कंटाळा आला यार. त्यापेक्षा तिकडे गेले असते तर थोडा फन तरी मिळाला असता. अगं पण तू माझ्यासाठी थांबलीस ना. पण म्हणून काय बोर नाही कहू शकत मी. सही सकाळपासून एवढा बोर करतोस तू. सॉरी हा, तुमचा काही वेगळा प्लॅन होता का? माझ्यामुळे वेळ नाही खराब झाला ना तुमचा? अरे नाही नाही सचिन दादा, हिचं काय, हिचा कधी मूड येतो कधी जातो. आणि याला काय, वेळ काळ माणूस कुणी असला काय नसला काय काही फरक पडत नाही. याला व्यवस्थित बोर करता येतं, ओके नाही? खेळ. या तिसऱ्या चपला कुणाच्या आहेत बाहेर? आज हे इकडे आलेत वाटतं सचिनराव. हो, ते बायकांचा कार्यक्रम होता वाड्यात. तुम्ही बाबा होणार आहात नाही का? अभिनंदन. थँक्यू. आजी जा ना प्लीज. आम्ही छान खेळतोय, खेळू दे. तू थांब ग जरा, मला कळू तरी दे यांचं काय चाललंय ते. यांचं एका वेगळ्या स्त्रीबरोबर लग्न होतं, ते मोडलं. मग पुन्हा परत पहिल्याच बायकोशी लग्न केलं. मग काय ती लगेच गरोदर राहिली. काय चाललंय यांच्या डोक्यात काही कळतच नाही. सगळ्यांच्याच आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी तुला कळल्या पाहिजेत असं काही कारण नाही, ओके नाही? जा ना प्लीज. राधे, इथे या सगळ्यांबरोबर इतका वेळ घालवतेस ना, त्या पुरुषांना तुझी काहीही किंमत नाहीये, कळलं? हो आजी, असं काय म्हणताय? मी कुठे काय म्हणते, जगाची रीतच आहे अशी.
बायकांना गृहीत धरायचं, मग त्यांच्याशी वाटेल तसं वागायचं. हक्काचीच आहे ती, येते मागे मागे परत. तू का असं वागतेस? एव्हरी टाइम जा ना प्लीज, आम्ही करतोय आमचं आमचं काहीतरी करू दे. अगं आणखीन घ्या शिरा, मुलींना आहे. मी अजून घेईन ना माई मावशी. हा. वल्ली असं छान खायचं सगळं, स्पेशली माई मावशींच्या हातचं, आणि मन मारायचं नाही. आणि अनामिका, अगं तू राधाला का नाही आणलंस? तिला जरा गंमत वाटली असते ना, आणि तिला आवडतो शिरा. मावशी, राधाचं चालू होतं काहीतरी. या मुली आपल्यापेक्षा जास्त बिझी असतात. ते आहे, बरं जाऊ दे, मी तिला डब्यात देईन. हो, बघते राधा कुठे आहे ते. अरे बापरे, किती वाजले? मला निघायला हवं हो मावशी, उशीर झाला. अहो, नीलचे आई बाबा यायचेत ना आज घरी, ते लग्नाचं सगळं ठरवायला. मला निघायला हवं, तयारी राहिली माझी सगळी. हा, तुम्ही सगळे या मग संध्याकाळी लवकर. हो हो, येणार येणार. हा, येऊ मी? हो, सांभाळून जा गं. हॅलो. हाय मम्मा, कसा झाला प्रोग्राम? मस्त झाला, गोड दिसत होती वल्ली. मी निघतो आता. अरे लगेच? हा, मग तर तुम्ही आलात ना इकडे, म्हणजे तिकडचा संपला असेल कार्यक्रम. येतील वाड्यात. नाही नाही, मी कॉफी टाकते ना, पिऊन जा तू पटकन. वहिनी, अहो 4-4 वेळा कॉफी पिली आम्ही, तू खूप झाली. पळतो. पण आता तू जाऊन काय करणार आहेस? वाड्यावरचे सगळे इथे येणार आहेत. का? हो, तुझी उगाच जा ये होईल. तो कार्यक्रम आहे ना आज, लग्नाची तारीख ठरवायला येणार आहेत. अरे हो, माझ्या आईना नाही येणार आहेत ना, मी निघतो. ए तुला कसलं, तू का निघतोय आता? थांब ना. अगं, त्यांना इकडेच घेऊन यायचंय संध्याकाळी, आणि मी त्यांना सांगितलं होतं अर्ध्या तासात येतो. मी निघतो, चल रे. मी पण आवरूनच येतो मग. बरं ठीक आहे, लवकर या आपण. हा, चल चल. वाट बघते. बाय बाय. हा मॅडम, आपण आता जरा घर आवरूया. तुमच्या सासरचे येणार आहेत, माझ्या नाही. चला आम्हाला का. हे बघ सच्चू, मी सौरभला परस्पर पारिजातवर यायला फोन करते. अगं बाई, हा काय आला सगळ्या लवकर? म्हणजे अरे बर, चल लवकर हातपाय तोंडून घे, आपल्याला पारिजातवर जायचे. मी सनामिकांच्या घरी हा. का? अरे आज ते नीलचे आई नाना येणार आहेत ना लग्नाची तारीख ठरवायला. अनामिकाने आपल्याला सगळ्यांना बोलवलंय. अरे वा, छान आहे. नाही म्हणजे जायला पाहिजे. तुम्ही या जाऊन, मी जरा घरी थांबतो. ए, मी तुला येतोस का म्हणून विचारलं नाही, आपण सगळे तिथे जाणार आहोत असं सांगते. मावशी नको ना, म्हणजे काय, ऑफिसमध्ये पण आज खूप काम होतं. मी थोडं घरी बसून माझं काम करतो ना. हे बरं आहे तुझं. हं? तुझ्या घरच्या प्रत्येक संकटामध्ये अनामिकानं तुझी साथ द्यायची. तुझ्या भावाच्या पाठीशी उभं राहायचं, तुझ्या वहिनीला काय हवं नको विचारायचं, तुझ्या म्हाताऱ्या मावशीची काळजी करायची. आणि तू मात्र तिनं बोलावलेला असून सुद्धा यायला तयार नाहीस. अरे नीलच्या आई नानांना काय वाटेल? राधा नीलचा साखरपुडा आपल्या वाड्यात झाला ना, आणि लग्नाची तारीख ठरवायला आपल्यापैकी कोणी नाही. राधाला काय वाटेल, किती वाईट वाटेल. तिनं तुला तिचं कन्यादान कर म्हणून सांगितलं ना, आणि तू मात्र लग्नाची तारीख ठरवायला जायला सुद्धा तयार नाहीस. बरं, बाकी सगळं जाऊ दे रे, अनामिकाला काय वाटेल? नाही हो, अशी असते का मैत्री? नाही नाही. किती वाईट वाटेल त्या पोरीला. हो 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 काय? अगं ऐक, माझं ऐक. येतो मी, जरा आवरून आलं तर चालेल ना? जा, आवर. अनामिकाला वाईट वाटेल म्हटल्यावर ह्याला बरं समजलं. ही बघ, ही सरकली आहे. ही बघ, हो, आता बघ. हो. हे आले आले आले. नीलचा फोन आलाच होता. या, नमस्कार. नमस्कार नमस्कार. ट्रॅफिक नाही ना लागलं? नाही नाही. या. नमस्कार नाना. या बसा नमस्ते, बसा, नमस्ते. बसा. वहिनी नमस्कार. बसा ना. बसा बसा. बस नी. अरे आज तुझा मान आहे, बस बस. बसा, मी पाणी आण. बसा. प्रवास कसा झाला? प्रवास एकदम मस्त झाला. पण त्यापेक्षा जरा हे महत्वाचं काम होतं ना. घ्या घ्या. पाणी घे. काय सौरभराव, कशा आहे तुम्ही? आता तरी निवांत. एकदा तारीख निघाली की मग खरी धावपळ सुरू होईल. चहा घ्याल ना सगळे?
की कॉफी करू? सरबत सरबत पण करते. अहो कशाला काहीतरी करताय, तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारायलाच बसा. तुम्ही सरबत. अरे गुरुजी आले. नमस्कार. नमस्कार. नमस्कार गुरुजी, बसा ना. अगदी वेळेत आला. बसा ना, बसा. नमस्कार. काय अनामिका ताई, शेवटी राधाला लग्नाला तयार केलीच वाटतं. हो, आमच्या ओळखीतलेच आहेत ना गुरुजी, त्यांना राधाचा सगळा धुडगूस माहितीये. राधा झाली बाबा तयार लग्नाला. आणि म्हणजे तयार होईल आणि शिवाय असे चहा पोहे वगैरे होतील असं कधी वाटलंच नव्हतं मला. बसाल जातो पुरी, पण राधा कुठे दिसत नाही. आहे ना घरी, थोडी नर्वस झाली आहे इतकाच. मी सरबताचं बघते, घ्याल ना सगळे? अगदी थोडासाच द्या. हा मलाही चालेल. बरं मॅम येऊ का बघ? ऐक ना, सरबत करणार आहेत 5-6 लोकांचं, काही स्वयंपाक नाही. येईल त्यांना. किती गोड दिसतंय माझं बाळ. बाळ काय मम्मा, आता सून होणार आहे मी कुणाची तर. मी काही नाही, माझं बाळच राहणार आहे. बर, एनिवे मला ऍटलिस्ट नीट सांग, हा माझा सून अवतार कसा वाटतो तुला? आणि मग म्हणतेस मी सारखी रडते, किती गोड दिसते. अगं अगं, तर मी काय करू, तू खरंच कधी कशावर नाही रडतेस मम्मा? ए रडू बाई, रडू बाई. कोण मुलगी आहे? राधाच आहे ना? असं बोलतात होय रे? हा, कळत नाही का तुला? हा, असं बोलत असता का रे? अरे होणारी नवरी, होणारी बायको जरा नटून तटून आली तर तिच्या झिकाचं बोलावं. कसं बोलू नये हे साधं समजत नाही का रे तुला? येडा कुठला मग? गंमत केली हो मी नाना, कारण मुळात राधा अशी नाहीच आहे. हो, पण तरी सुद्धा मला हे सगळं आवडतंय, मज्जा येते. आता कसं पण पोरी, आज काही आठ नसताना, कोणतं निमित्त नसताना तू साडी नेसून आली ना, आम्हाला आवडलं. बरं खरंय, आम्ही तुला बंधनं घालणारे लोक नाहीये राधा. थोडं तू जुडवून घे, थोडं आम्ही जुडवून घेऊ. अगदी खरं आहे तुमचं, अशीच जुळतात ना ती. घ्या चल त्यांना दे. घे मा. घ्या ना. कोकम सरबत कसं झालंय? आवडलं ना? राधानी केलंय. पिऊ की नको? नील ना. राधा आणि नील, आता आपण लग्नाचा मुहूर्त काढूया. मला माहिती आहे तुम्हाला घाई झाली आहे ते. हो हो बरोबर आहे गुरुजी. अहो ते काय प्री वेडिंग शूट म्हणू नका, फोटो काढतात ना ते, मग लग्नाचे कपडे म्हणू नका, लग्नानंतर फिरायला कुठे जायचं ते विचारू नका, सगळी तयारी झाली मुलांची. हो, आजकाल असंच असतं. पूर्वी आई वडील लग्न लावून द्यायचे आणि आपण फक्त बोहल्यावर चढायचं, इतकंच होतं. पण आजकाल तर सगळे मुलंच ठरवतात आणि तेही चांगलंच आहे म्हणा. समजून उमजून नात्यात पडणं कधीही चांगलंच, हो की नाही? म्हणूनच मला पण एक छान तारीख हवी आहे लग्नाची. छान तारीख? छान तारीख काय असतं? सगळ्याच तारखा छान असतात ना. मग 26 मार्च ही तारीख चांगली आहे का तुझ्या मते? एवढ्या लवकर? अगं नंतर मग उशीर आहेत तारखा. डन.